काय झालंय ते नेमकं मला माहित नाही, पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं. तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली. एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त. बाकीचं मला काही माहित नाही, कोण आहे, काय आहे, कसं आहे माहित नाही. आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30 दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले, मध्ये गेले. पूर्ण घरातले एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली. सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये. घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे, कुठे आहे म्हटलं, अमोल खोतकर कुठे आहे, तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर. तो मला थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून टच होऊन चाले गेली. तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. म्हटलं ठीक आहे. आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो की त्याला बाबा ठीक आहे, ऍडमिट आहे, आम्ही येऊन जाऊ. आम्ही आता 1-2 तास 3 तास झाले जवळपास. मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं. मला काही तो दिसला नाही. मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं. तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलंय. पूर्ण हे उधळलं, हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे. पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून, तोंडातून रक्त. एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची. पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल, त्याला पकडा, जेलात टाका. शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय. पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर, पाठीवर, दंडात नाही मारत. त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या. मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे. सीबीआय चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या. त्याला का मारलं, कुणी मारलं, काऊन मारलं, हे तुम्ही मला सांगा, मला नाही माहिती. तुम्हाला सांगितलं होतं ना काही त्याला? फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे, नाव मला माहित नाही. आणि कशा संदर्भात काय काही त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी, ते पण मला माहित नाही. हा, भांडण झाले असतील, मला माहित नाही नेमकं, पूर्ण गोष्ट मला माहित नाही. जेवढं मला माहिती मी तेवढं सांगते. काहीतरी पर्सनल त्यांचं झालं असेल, वादविवाद. किती दिवसापासून अमोल तुम्हाला असं म्हणत होतं की माझी सुपारी देते? जवळपास 1 महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं. पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे 6 आरोपी होते दरोड्यातला, त्यातला हा 6वा आरोपी होता आणि 5 आरोपींनी नावं घेतली होती त्याची, म्हणून आम्ही त्याला शोधलं. ठीक आहे. हे बघा, जेवढे पण नावं आहे सगळ्यांची चौकशी करा, सगळ्यांच्या घरी जा, तुम्ही स्वतः जा. सगळे श्रीमंत आहे, सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे. जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. श्रीमंत माणूस चोरी का करणार? जो सोनं घालून फिरतो, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाड्या आहे, आयसर्स आहे, हॉटेल आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, तो चोरी का करणार? जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहे. फक्त ते सोबत काम करायचे. एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं, म्हणून हे सोबत येतं, यांना टाका सोबत. त्याच्यावर अगोदरचे पण 10 गंभीर गुन्हे दाखल. कुणावर काय गुन्हे दाखल आहे? कधीपासून आहे? कधीपासून तारखा सांगा मला, कधीपासून? तो जवळपास 2000 कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा, अख्खं पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो. त्याच्याकडे गाड्या आहेत, हॉटेल आहे, तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे. त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर. तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला. तुमचं नाव काय? माझं नाव रोहिणी खोतकर आहे. मी त्याची सख्खी बहीण आहे, सख्खी मोठी बहीण आहे, आणि मी इथेच राहणार आहे. मी बॉडी घेणार नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही. मी बॉडीला हात. पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सह्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी. ते कशासाठी घेतले मला माहित नाही. तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करा. नाही, त्यांनी प्लेन पेपरवर घेतले सर. 10-25 जण घरामध्ये घुसल्यानंतर काय करणार मॅडम? 25-30 जण घरात घुसल्यानंतर काही करू शकत नाही. आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच. न्याय म्हणजे नेमकी तुमची मागणी काय? माझी मागणी, माझ्या भावाला का मारलं, कुणी मारलं, त्याला शिक्षा द्यायची.